हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? सकाळचं वातावरण इतकं छान वाटत होतं. चला म्हटलं आपली कामं पटापट करून घेऊया. रात्रीच मी घर एवढं स्वच्छ करून घेते तरीही समजत नाही घरामध्ये एवढा कचरा येतो कुठून. पण एक गोष्ट तर नक्कीच आहे, सकाळी सकाळी अशी कामं करून घेतली की पूर्ण दिवस घर कसं एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. आणि तुम्ही पाहू शकता इथे बसून माझ्या मिस्टरांचं काम देखील चालू आहे. कामाबरोबर त्यांचं लेक्चर देखील चालू आहे की फटाफट कामं उरकून घे. चला म्हटलं झाडून मारून झालं, आता फटाफट लादी देखील पुसून घेऊया, म्हणजे कसं पूर्ण दिवसाची कामं निघून जातात. आणि इथे तुम्ही पाहू शकता वेद आणखीन झोपलेलंच आहे. मुलं झोपली की घर कसं एकदम शांत शांत असतं. वेद झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं चला फटाफट आंघोळ करून घेऊया. आणि इथे बघा माझी आंघोळही झाली आणि थोडीशी स्वतःची तारीफ स्वतःच करणं चालू होतं. चला म्हटलं आता स्वतःची तारीफ करून भरपूर झालं, आता देवपूजा करून घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकता मी देवाची पूजा केली आणि इथे मला थोडासा कुंकू लागलेला होता. 3-4 दिवस झाले वेद मला नेहमी सांगत होता की मम्मा मला इडली खायची आहे, त्यामुळेच मी रात्रीच पीठ भिजत घातलं होतं. आणि इथे बघू शकता इडली इतकी सॉफ्ट आणि छान झालेली आहे. आणि असा काहीसा आज सकाळचा आमचा नाश्ता होता, इडली त्याचबरोबर चटणी आणि थोडासा चिवडा. आणि आम्ही दोघांनी छानपैकी असा बसून नाश्ता पूर्ण केला. त्याच्यानंतर वेदचा इथे बघू शकता अभ्यास चालू आहे. वेदचा अभ्यास होतोय तोपर्यंत म्हणलं चला कामं करून घेऊया. नंतर आमची शाळेची तयारी चालू झाली. वेद मला त्याच्या शाळेतलं आणि त्याला मी शाळेतून आल्यावर रोज विचारत असते की शाळेमध्ये आज काय शिकवलं, आणि तोही मला तितक्याच आनंदाने आणि गोडीने सांगत असतो. आज त्याला विचारलं की तुला टिफिनमध्ये काय देऊ, तर त्याने सांगितलं मम्मा मला आज इडलीच दे, कारण की त्याला इतकी इडली खाऊ वाटली होती की त्याने डब्यावर सुद्धा घेऊन गेला. आणि आम्ही आता निघालो आहे शाळेत. टाटा बाय बाय. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की